नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जो काही ऑफलाईन पद्धतीचा जो काही अर्ज आहे तो अचूकपणे आपण कसे भरायचे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्र हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिले आहे महिलेचे पूर्ण नाव। जो काही महिला अर्जदार आहे तिचे पूर्ण नाव इथे अचूकपणे टाकायचे आहे, तीही आधार कार्डावर वरचेच नाव इथं जशाला तसे आले पाहिजे। दुसरे आहे लग्नापूर्वीचे नाव। जे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे असतात तेच नाव इथं टाकायचं आहे। दुसरा आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव। जर तुम्ही नावामध्ये बदल जर केला असेल लग्न झाल्यानंतर तसे नाव इथे टाकायचे आहे। दुसरा आहे जन्मदिनांक। जन्मदिनांक बी जे काही तुमचा जन्मदिनांक अचूकपणे या ठिकाणी टाका आणि त्याच्यात खाडखोड काही करू नका। अर्जदाराचा पूर्ण पत्ता, जे महिला अर्जदार आहे तिचा पूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे। दुसरे आहे जन्माचे ठिकाण। जन्माचे ठिकाण अचूकपणे टाका, त्या ठिकाणी पूर्ण तुमचा तालुका जिल्हा जे काय आहे ते इथं तुम्ही टाकू शकता। आणि तुमचा मोबाईल क्रमांकसुद्धा इथं टाकायचा आहे। 5 नंबर ऑप्शनला मोबाईल क्रमांकसुद्धा इथं टाका। आणि 6 नंबरचं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुमचा अचूक आधार कार्ड नंबरसुद्धा इथं टाका। 7 नंबरचा ऑप्शन काय म्हणते, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात किंवा नाही। तुम्ही जर शासनाचा कोणता लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही येस किंवा नो इथं करू शकता। दुसरा आहे तुमची वैवाहिक स्थिती, म्हणजे तुम्ही विवाहित आहात काय, घटस्फोटित आहात काय, विधवा आहात काय, परित्यक्त आहात किंवा निराधार आहात, हे इथं नमूद करायचं आहे आणि त्याला नाही का टाकायचं आहे तिथं। अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचे तपशील, या ठिकाणी तुम्ही बँकेचा जे कोण्या बँकेचे तुमचे खाते असेल त्या बँकेचा पूर्णपणे तपशील इथं टाकायचा आहे, अचूकपणे टाकायचा आहे, न चुकता टाकायचं आहे। पहिले आहे बँकेचे पूर्ण नाव। जसे कोणती तुमची इंडिया बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल, कोणती बँकेचे इथं पूर्ण नाव टाकायचे आहे। सेकंडच्या ऑप्शनमध्ये बँक खातेधारकांचे नाव टाकायचे आहे आणि जे काही तुमचा खाता क्रमांक आहे ते इथं टाकायचं आहे आणि तुमच्या जे काही बँकेचा IFSC कोड आहे ते सुद्धा इथं टाकायचं आहे। आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय। आपला जर आधार क्रमांक आपल्या बँक खात्याला जोडला असेल तर येस किंवा नो करू शकतो। जास्तीत जास्त लोकांचे तर आधार कार्ड आपल्या बँक खात्याला जोडलेलेच आहेत, लिंकच आहेत, तर तुम्ही ज्याचा असेल त्याचा येस करू शकता। नारी शक्ती प्रकार, म्हणजे नारी शक्तीचा प्रकार तुम्ही इथं सांगू शकता। जसे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परिवेशिका, ग्रामसेवक, वार्डा अधिकारी, शेती सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला आहात। तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिला टाका। खालील सर्व कागदपत्राची प्रती सादर अपलोड करण्यात यावी। जसे तुमचे आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचा हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा एक फोटो या ठिकाणी लागले जाते। तर असा हा फॉर्म आहे आणि याच्यामध्ये अर्जदाराचे हमीपत्र, हमीपत्रामध्ये काय काय जे काही दिलेलं आहे मी तुम्हाला याच्यात पूर्णपणे माहिती देणार आहे। मी घोषित करतो की ज्या ठिकाणी तुम्ही अशी जे राईटची खून दिसत आहे तशी खून मारायची आहे। माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नाही, तर तुम्ही याला राईट करा, कारण तुमचं 2 लाखाच्या वर उत्पन्न तर नसेल। दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरात दाता नाही, नसेल तर राईट करा, असेल तर सोडून द्या।
तिसरा आहे, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचे वेतन घेत नाहीत. तुम्ही घेत नसाल तर याला राईट करू शकता. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेचे आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. यालाही तुम्ही टिक करू शकता. समोरचा आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नाही. यालाही टिक करू शकता. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नाहीत. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना नावावर 4 चाकी वाहने जसे ट्रॅक्टर सोडल्यास नोंदणीकृत करायची आहे तुम्हाला इथं. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीनसुद्धा नाही असे इथं नमूद करायचे आहे. तर मित्रहो, असाच हा ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म तुम्ही न चुकता फॉर्म भरायचा आहे. फॉर्मवर कुठं खाडाखोड न करता हे फॉर्म तुम्ही चांगल्या सविस्तरपणे फॉर्म भरून घेऊन, जसे अंगणवाडी सेविका जसे झाले, ग्रामसेवक झाले, अशा यांच्याकडे हे फॉर्म हा दाखल करून टाकायचा आहे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म देऊ शकता. तर मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील.